नमस्कार, माझं नाव सतीश गणेशराम महाजन, राहणार तुकाराम नगर, जागृत हनुमान मंदिर, भुसावळ. मी एक रक्तदूत म्हणून एक कार्याची सुरुवात केलेली आहे, जेणेकरून गोरगरिबांना रक्ताकरता भटकावं लागतं. त्यामुळे माझ्यावरती ही परिस्थितीचा मला जाण झाल्यामुळे मी जेणेकरून रक्तदूत म्हणून एक जीवनदान ब्लड ग्रुप म्हणून एक कार्य चालू केलं व्हॉट्सअप ग्रुपमार्फत, आणि खूप लोकांपर्यंत हे पोचलेलं आहे. ज्यालाही कोणाला रक्ताची गरज पडते 24 तास ते मला संपर्क केल्यानंतर मी त्यांना मिळेलच याची पूर्ण म्हणजे पाठपुरावा केल्याशिवाय ते सोडत नाही. शक्यतो 90% त्यांना मिळेलच एवढं मी प्रयत्न करत असतो आणि करत राहणार आहे. हे प्रयत्न चालू असताना मला असं जाणवलं की आपल्या याच्यामध्ये खूप गरजू लोक राहतात, म्हणजे अन्न वस्त्र निवारा. तर वस्त्र म्हणजे खूप लोकांजवळ कपडे हा विषय नसल्यासारखा आहे, त्यांची परिस्थिती नाही आहे. तर त्या माध्यमातून मी एक जीवनदान कपडा परिवार म्हणून एक ग्रुप स्थापन केलेला आहे. त्या ग्रुपमार्फत लोकांपासून लोकांपर्यंत कपडा पोहोचवण्याचं कार्य मी चालू केलेलं आहे. आणि त्यामार्फतच आज मी आपल्या भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे बंजारा, पावरा हे वस्तीत जे लोक आहे ह्या लोकांना मी आज कपडा वाटप केलेली आहे. सतीश महाजन, मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेल की जितकं तुमच्याकडनं वस्त्रदान होईल तितकं तुम्ही दान करा. कारण आपल्याकडे तर सर्व आहे, पण त्यांच्याकडे जे लोक ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, आपण त्यांना थोडंसं दान केल्यानंतर त्यांच्या जे तोंडावरची स्माईल असते, हॅपीनेस असतो, ते बघून आपल्याला जो समाधान होतो तो समाधान कशातच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच रिक्वेस्ट करेल की सगळे दान करा, जितकं तुमच्याकडनं होईल तितकं करा. जीविका सतीश महाजन, मला असं वाटतं की माझ्या पप्पाने जे कार्य सुरू केलेलं आहे ते अजून पुढे व्हावं, म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण त्या कार्यामध्ये सहकार्य करा. आणि मी आज गेली होती तर कपडे वाटायला, तर त्यांच्या स्माईल होती, जे हॅपीनेस होतं त्यांचं, ते मला पाहून खूप आनंद झाला. तर मी अशी रिक्वेस्ट करते तुमच्याशी की तुम्ही पण तो आनंद घ्या आणि कपडे वाटा आणि माझ्या पप्पांना पण घ्या. नमस्कार, मी वर्षा सतीश महाजन. आम्ही आज वराडसीम येथे कपडा वाटप करायला गेले होते. तिथे लहान मुलांना ड्रेस, महिलांना साड्या, अशा प्रकारे कपडा वाटप केले. त्या महिलांना ते साड्या वाटप करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता, त्या आनंद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्याकडचे जे काही कपडे असतील ते धुवून प्रेस करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आमच्याजवळ जमा करा, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल, एवढी विनंती आहे. पण हे रक्तदूताचं कार्य करीत असताना आपल्याला एक वस्त्र म्हणून हा छंद निर्माण झाला. वस्त्र हा शब्द आपण लोकांना वाटप करताना पुन्हा मला असा एक छंद निर्माण म्हणजे लक्षात आला की भुसावळ तालुका हा खूप मोठा आहे आणि भुसावळमध्ये खूप भरपूर असे दवाखाने की खेडोपाडी लांबचे लोक इथं येऊन ॲडमिट झालेले असतात. तर त्याकरता मला असं वाटतं की तिथं आपण जे वाढदिवस मनवतो, आपण बड्डे मुलांचा, आपला ॲनिव्हर्सरी, आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक, आई वडील यांचे जे वाढदिवस आपण मोठ्या ह्याच्याने साजरा करतो, तर त्यानिमित्त मला असं सांगायचं आहे आपल्याला की जेणेकरून दवाखान्याचे पेशंट आहेत ते लांबून आलेले असतात, तर त्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला जर थोडं सहकार्य केलं, तुमच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना चहा, बिस्किट, पाणी किंवा डॉक्टर लोक शक्यतो पेशंटला हलकं जेवण सांगत असतात, खिचडी. तर या माध्यमातून माझं असं हे आहे की त्यांच्यापर्यंत तुमचा जो वाढदिवसाचा छंद, आपलं वाढदिवसाची खुशी आहे किंवा आनंद आहे, तो आनंद दुगणित व्हावा याकरता हे कार्य चालू करायचं आहे. तर तुम्ही मला नक्की या कार्याकरता सपोर्ट कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझा मोबाईल नंबर घ्या 9923 79 13 99. सतीश महाजन, जागृत हनुमान मंदिर, तुकाराम नगर, भुसावळ.